कंदलगाव येथील हरिनाम सप्ताहानिमित्त संपन्न झालेल्या भारूड कार्यक्रमास भाविकांची मोठी गर्दी। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 20 फेब्रुवारी 2025 पासून या सप्त्याची सुरुवात झाली। 20 फेब्रुवारी 2025 पासून सुरू झालेल्या या सप्त्यास अनेक नामवंत कीर्तनकारांनी आपली कीर्तनरूपी सेवा दिली। कंदलगाव येथील हरिनाम सप्त्याचे हे 9वे वर्ष आहे। आज बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सह्याद्री व झी टॉकीज फेम हरिभक्त पारायण हमीद महाराज सय्यद व त्यांचे सहकारी यांच्या जुगलबंदी सोंगी भारुडांचा कार्यक्रम संपन्न झाला। सह्याद्री व झी टॉकीज फेम हरिभक्त पारायण हमीद महाराज सय्यद यांना पाहण्यासाठी व त्यांच्या भारुडांचा आस्वाद घेण्यासाठी कंदलगावसह पंचकृषीतील भाविकांची मोठी गर्दी झालेली होती। या संपूर्ण भारूड कार्यक्रमासंदर्भात सह्याद्री व झी टॉकीज फेम हरिभक्त पारायण हमीद महाराज सय्यद आणि भगवानगडचे हरिभक्त पारायण बंडू महाराज खंबाळेत तसेच हरिभक्त पारायण भाऊसाहेब महाराज मनाळ यांनी अधिक माहिती लोकप्रधान न्यूज चॅनेलशी बोलताना दिली। संपूर्ण भारूड कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी कंदलगावसह पंचकृषीतील भाविकांची अथांग आणि मोठी गर्दी झालेली होती। हा संपूर्ण भारूडाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त ग्रामस्थ मंडळी कंदलगाव व भजनी मंडळ कंदलगाव यांचे विशेष सहकार्य लाभले। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, कंदलगाव। आता तुम्ही इथं बसल्या म्हणून माझ्या माहेरच्या बरं की कंदलगाव माहेर आहे माझं। तू माहेर आहे ना? हो म्हणजे आपल्या गावात जावई ना तुझ्यामुळे काय जावई बाई, मी पुढे मीटिंगला निघाली तर माझ्या मागे निघाल मी हा क्या बोलते तू? हा तू काय करते, तू काय खाती, तू कसं चालती तू? आव तुम्हाला कसं करते मी सगळा संसार प्रपंच तुम्हाला नाही काय नाही आता काय कमी काय पडलं? किराणा राहिला नाही, धान्य राहिले नाही, काय नाही बाई सर्व कनेक्टिंग। अगं तुला आता साडी घेतली नाही की नवीन? ठीक आहे, आता घेतली मागच्या शिवरात्रीला। हे बघा तुम्ही नीट राहा, तुमचे पोरं सोरं लेकरं बाळ गुरं ढोर तुम्ही सांभाळा। मी माझ्या आई बाबाच्या घरी चालली सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही। काय भरोसा ठेवायचंय? काय झालं आता? अहो हे असे मुलं काय मग? अगं आपल्या गावात कुत्री 12 पिल्ल 12 कलरची लागत। आणि ते असणारं सर्व काही फलकट आहे, सर्व काही सोडून द्या आणि भगवंताच्या नाव 3 तासापासून बसलेले आहेत। त्यांना वेळ लागला या भारूडाचं असा असणारा कार्यक्रम तुम्हाला वाटतं कवरवी चालवायचे म्हणून तर पैठणी वासी असणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात कासरा लावणी सासरा। अरे भाविकांनो, असणारा जो सासरा आहे आपल्या प्रपंचामध्ये सासरा नाही, तो सासरा आहे क्रोध रूपी सासरा। एखाद्याला जर काही काम सांगितलं किंवा असणारा जो ओधाच कुंकू कपाळी लावले सद्भाव भक्ती बोराटी धरले सेवय गुंडावे तुला गुंडावे गुंडावे तुला बेवय मला बेवय तुला बेवय मला बेवय गुंडावे तुला गुंडावे गुंडावे तुला गुंडावे गुंडावे तुला गुंडावे गुंडा होई मी स्वतः बंडू महाराज खंबाळेत भगवानगडावरून आलेलो आहे आणि अतिशय सुंदर असं विनोदी प्रबोधन केलेलं आहे आणि एकदम असणारं हे गाव
कर्नाटकच्या बॉर्डरवर असणारं हे गाव, तरी पण आमची तिकडली असणारी नगरी भाषा यांनी समजून घेतली, मराठी भाषा समजून घेतली. त्यांनी अत्यंत चांगला असा प्रतिसाद आम्हाला दिला. त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द इथे संपवतो. कृष्ण हरी. मी राष्ट्रीय भारुडकार हमीद अमीन सय्यद, मुक्काम पोस्ट भातकुडगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर येथून आलेलो आहे. आज या ठिकाणी महाशिवरात्रीच्या या महापर्वावरती केदारेश्वर भगवंताच्या चरणी माझी या ठिकाणी भारुड सेवा झालेली आहे. सर्व सप्ताह कमिटी यांनी उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे. कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. संत एकनाथ महाराजांनी समाजामधील अनिष्ट, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, स्त्री शिक्षण आणि भक्तीचं महत्त्व सांगण्यासाठी अनेक रूपकांची निर्मिती केली. त्या रूपकातून समाज प्रबोधनाचं प्रभावी माध्यम घेऊन या ठिकाणी समाजाचं अध्यात्म आणि विज्ञान याचं प्रभावी असं उद्बोधन संत एकनाथांच्या भारुडातून या ठिकाणी होत आहे. तोच कार्यक्रम आपण या ठिकाणी सादर केला आणि निश्चितपणाने त्याच्यामध्ये अनेक विषय आपण पारंपरिक भारुडांच्या बरोबर जे पारंपरिकचं जे संतांचं आहे ते त्याला कुठलाही धक्का न लावता त्याचं मूळ स्वरूप त्या ठिकाणी ठेवून त्याचं उद्बोधन करून त्या विषयाशी अनुसरून असणारे जे इतर विषय आहेत, जसे की पर्यावरण आहे, व्यसनमुक्ती आहे, स्त्री शिक्षणाचं महत्त्व आहे, राष्ट्रीय एकात्मतेचा प्रश्न आहे, आज प्लॅस्टिकचं महत्त्व म्हणजे त्याच्यापासून पर्यावरणाला धोका आहे, अशा विविध आपण विषयावरती प्रबोधन भारुडांच्या माध्यमातून केलेला आहे. त्याचा चांगला प्रतिसाद विशेष करून तरुणांकडून आम्हाला या ठिकाणी मिळाला. खरोखर आज अध्यात्म विचाराने, संतांच्या विचाराने समाज बदलतो आहे आणि बदलणार आहे आणि याही पुढे संतांचे, छत्रपती शिवरायांचे विचार आणि आम्हाला सर्वांना प्रेरणा आणि स्फूर्ती या ठिकाणी देतात. आणि निश्चितपणाने भारुड हे बहुरूढ आहे आणि भारुड हे बहुरूढींचं दर्शन ज्याच्यामधून घडतं ते भारुड आहे. म्हणून भारुडासारखी परंपरा आज आपण जपली पाहिजे आणि या संतांच्या भारुडांचं जतन, संवर्धन करण्यासाठी नवीन नवीन जे भारुडकार आहेत, जे आमचे महाराज मंडळे आहेत, त्यांनी निश्चितपणाने पुढे यावं आणि ही कला, हे उद्बोधन, हे संत एकनाथांचे विचार समाजापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत न्यावं अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आमचं हे प्रबोधन महाराष्ट्राच्या बाहेर या ठिकाणी चालू आहे. हवा आहे तो तुमचा प्रतिसाद आणि त्या प्रतिसादाच्या जोरावरती, तुमच्या आशीर्वादावरती आम्ही पुढे मार्गक्रमण करत राहूया. जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये प्राण आहे, जोपर्यंत आम्ही या ठिकाणी श्वास घेतो आहे, त्या शेवटच्या श्वासापर्यंत भारुड आणि प्रबोधन हे आम्ही कधी विसरणार नाही. फक्त तुमचे आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी निश्चितपणाने द्या. रामकृष्ण हरी. माझं नाव भाऊसाहेब महाराज मनाळ, भातकुडगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. आज या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने जी आम्ही ह्या कंदल गावामध्ये आलो आहे, ह्या गावामध्ये इथला उत्सव पाहून, इथला सगळं देवाची मंडळींची सगळी सुविधा पाहून इथं आम्ही कार्यक्रम केला. कार्यक्रमाला जरी हे गाव कन्नडी भाषेच्या जेंडवर जरी असलं तरी त्यांनी समजून घेऊन, आम्हाला त्यांची भाषा कळत होती, त्यांनी आमची समजून घेतली आणि हा कार्यक्रम एकदम गोड आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं आज मोठा पर्व आहे. हा पर्व वर्षातून एकदाच येत असतो, तर हा पर्वाच्या निमित्ताने फार छान कार्यक्रम झाला आणि गावकऱ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला. या निमित्ताने 2 शब्द संबोधतो. भारुडाचा ही कार्यक्रम प्रतिसाद आहे ना, ह्या गावामधून फुल असा प्रतिसाद मिळाला आणि चांगलं वाटलं. त्यांनी प्रतिसाद दिल्यानंतर आमचाही उत्सव वाढला. उत्सव वाढल्याच्या नंतर आम्हाला असं वाटलं किती कार्यक्रम करावं किती नाही. गावातील लोक इतके मायाळू आणि इतके चांगले आहेत आणि इतका भारी प्रतिसाद दिला. आमचे सगळं ठेवली, सगळी सुविधा दिल्या आम्हाला. त्याबद्दल या गावकऱ्यांचे आम्ही मनापासून आणि एकदम मनापर्यंत एकदम आभार मानतो, धन्यवाद देतो. ओम नमः शिवाय. तुम्ही देखील तुमच्या बाईक मध्ये पेट्रोल टाकून थकलाय का? मग चिंता का करताय? लुनिया ईव्ही हब घेऊन आले आहेत तुमच्यासाठी ई बाईक. सोलापुरातील ई बाईकचे भव्य शोरूम म्हणजे लुनिया ईव्ही हब.
यांच्या येथे ई बाईक आणि स्पोर्ट्स बाईक उपलब्ध आहेत. मग वाट कसली पाहताय? आत्ताच भेट द्या लुनिया ईव्ही हबला आणि टेस्ट ड्राईव्हचा आनंद घ्या. आमचा पत्ता जोशी पेट्रोल पंपासमोर, जुळे, सोलापूर. कॉन्टॅक्ट नंबर 9309857930 7507886648.